नमस्कार शेतकरी बांधवांनो, माझी योजनामध्ये आपले स्वागत आहे। केंद्र शासनाची महत्त्वाकांक्षी प्रधानमंत्री पीक विमा योजना 2025 खरीप हंगामासाठी आता सुरू झाली आहे। अनेक शेतकरी या योजनेची आतुरतेने वाट पाहत होते। मात्र यावर्षी योजनेत काही मोठे बदल करण्यात आले आहेत। सर्वात महत्त्वाचा बदल म्हणजे गेल्या वर्षी असलेली 1 रुपया पीक विमा योजना आता बंद झाली आहे। त्यामुळे आता शेतकऱ्यांना पीक विमा काढण्यासाठी स्वतःच्या हिश्श्याची प्रीमियमची रक्कम भरावी लागणार आहे। चला तर मग या योजनेतील प्रमुख बदल आणि तुम्हाला प्रीमियम किती भरावा लागेल याबद्दल सविस्तर माहिती घेऊयात। यावर्षी पीक विमा योजनेचा लाभ घेण्यासाठी काही नवीन नियम आणि बदल करण्यात आले आहेत। ते पुढील प्रमाणे: ई पीक पाहणी आता बंधनकारक। यावर्षी ज्या शेतकऱ्यांना पीक विमा काढायचा आहे त्यांच्यासाठी आपल्या शेतातील पिकांची ई पीक पाहणी करणे अनिवार्य करण्यात आले आहे। यामुळे तुमच्या पिकाची अचूक नोंदणी होईल आणि भविष्यात नुकसान भरपाई मिळवताना कोणतीही अडचण येणार नाही। शेतकरी ओळखपत्र आवश्यक। पीक विमा योजनेसाठी अर्ज करताना तुम्हाला शेतकरी ओळखपत्र म्हणजेच फार्मर आयडी सादर करणे आवश्यक आहे। ज्या शेतकऱ्यांनी अजूनपर्यंत हे ओळखपत्र काढलेले नाही त्यांनी तातडीने आपल्या गावातील आपले सरकार सेवा केंद्र किंवा जवळच्या सीएससी सेंटरवर जाऊन नोंदणी करून घ्यावी। शेतकऱ्यांच्या प्रीमियमचा हिस्सा: मागील वर्षी शेतकऱ्यांनी केवळ 1 रुपया भरून पीक विमा काढला होता, पण यावर्षी तसे नाही। आता शेतकऱ्यांना त्यांच्या पिकाच्या विम्याच्या रकमेनुसार काही निश्चित टक्केवारी प्रीमियम म्हणून भरावी लागणार आहे। ही टक्केवारी पुढील प्रमाणे असेल: खरीप हंगामातील पिकांसाठी विम्याच्या रकमेच्या 2%, रब्बी हंगामातील पिकांसाठी विम्याच्या रकमेच्या 1.5%, नगदी पिकांसाठी विम्याच्या रकमेच्या 5%। अनेक शेतकऱ्यांच्या मनात हा प्रश्न असेल की टक्केवारी जरी ठरली असली तरी त्यांना प्रत्यक्षात प्रति हेक्टर किती रुपये प्रीमियम भरावा लागेल। तर मित्रांनो, ही प्रीमियमची रक्कम तुमच्या जिल्ह्यानुसार आणि तुम्ही निवडलेल्या पिकानुसार बदलते। तुम्हाला तुमच्या पिकाचा प्रीमियम किती असेल हे जाणून घ्यायचे असेल तर माझी योजना तुम्हाला त्याची सोपी पद्धत सांगणार आहे। PMFBY या वेबसाईटला भेट द्या। सर्वात आधी प्रधानमंत्री पीक विमा योजनेच्या अधिकृत वेबसाईटवर जा। वेबसाईटवर तुम्हाला इन्शुरन्स प्रीमियम कॅल्क्युलेटरचा पर्याय दिसेल, त्यावर क्लिक करा, माहिती भरा। आता तुम्हाला काही आवश्यक माहिती निवडायची आहे। हंगाम यामध्ये खरीप निवडा, वर्षमध्ये 2025 निवडा, योजना इथे प्रधानमंत्री फसल बीमा योजना हा पर्याय निवडा। राज्य महाराष्ट्र सिलेक्ट करा। जिल्हा तुमचा जो जिल्हा असेल तो निवडा। पीक तुम्हाला ज्या पिकाचा विमा काढायचा आहे ते पीक निवडा, जसे की सोयाबीन, कापूस, तूर किंवा तुमच्या जिल्ह्यात उपलब्ध असलेली पिके तुम्हाला तिथे दिसतील। तुमच्या शेतात तुम्ही जे पीक घेतलेले आहे त्याचे क्षेत्र हेक्टरमध्ये टाका। उदाहरणार्थ 1 हेक्टर किंवा जर 1 एकर असेल तर 0.40 हेक्टर, 2 एकर असेल तर 0.80 हेक्टर टाका। तुम्ही तुमच्या ई पीक पाहणीमध्ये नोंदवलेले क्षेत्र येथे टाकू शकता। सगळी माहिती भरून झाल्यावर खाली कॅल्क्युलेट नावाचे बटन दिसेल, त्यावर क्लिक करा। कॅल्क्युलेटर तुम्हाला काय दिसेल? कॅल्क्युलेट बटनावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमच्या निवडलेल्या पिकासाठी प्रति हेक्टर किती रुपये प्रीमियम भरावा लागेल हे स्पष्टपणे दिसेल। त्यासोबतच तुमच्या पिकाची विम्याची एकूण रक्कम किती आहे, शेतकऱ्यांचा हिस्सा किती टक्के आहे आणि अर्ज करण्याची शेवटची तारीख काय आहे याची माहिती देखील मिळेल। काही पिकांचे प्रमुख पिकाचे प्रीमियम खालीलप्रमाणे आहेत। सोयाबीन 1 हेक्टरसाठी शेतकऱ्याला 1160 रुपये प्रीमियम भरावा लागेल। तूर 1 हेक्टरसाठी शेतकऱ्याला 900 रुपये प्रीमियम भरावा लागेल। कापूस 1 हेक्टरसाठी शेतकऱ्याला 1800 रुपये प्रीमियम भरावा लागेल। अर्ज करण्याची शेवटची तारीख: खरीप हंगामातील पिकांसाठी प्रधानमंत्री पीक विमा योजनेत अर्ज करण्याची अंतिम तारीख 31 जुलै 2025 आहे। त्यामुळे सर्व इच्छुक शेतकऱ्यांनी या तारखेच्या आत आपले अर्ज भरणे आवश्यक आहे। तुम्ही पीक विम्यासाठी अर्ज करण्यापूर्वी तुमच्या जिल्ह्यासाठी आणि तुमच्या पिकासाठी नेमका किती प्रीमियम भरावा लागेल हे प्रधानमंत्री पीक विमा योजनेच्या अधिकृत वेबसाईटवरील प्रीमियम कॅल्क्युलेटर वापरून नक्की तपासा। तसेच ज्या शेतकऱ्यांनी अजून ई पीक पाहणी केलेली नाही आणि ज्यांच्याकडे शेतकरी ओळखपत्र नाही त्यांनी ही प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करावी। यावर्षी
पीक विमा योजनेत मोठे बदल झाले असल्यामुळे शेतकऱ्यांनी नवीन नियमांनुसार आणि वेळेत अर्ज करणे खूप महत्त्वाचे आहे. अधिक माहितीसाठी तुम्ही संबंधित शासकीय निर्णय देखील तपासू शकता. लवकरच आम्ही माझी योजना चॅनलवर तुम्हाला पीक विम्याचा ऑनलाईन अर्ज कसा भरायचा याचा सविस्तर व्हिडिओ दाखवणार आहोत. त्यामुळे माझी योजनाला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, जेणेकरून तुम्हाला आमचे नवीन अपडेट्स मिळत राहतील. धन्यवाद.